नमस्कार मित्रांनो, मी गणेश साळकर फ्रॉम म्युझिशियन गणेश। आजच्या आपल्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। तर मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी आपण चाललो आहोत, ते म्हणजे आपल्या मावशीकडे, अनिता मावशीकडे। तर मम्मी जात होती एकटी, मला बोलली तू सुद्धा चल। तर आज आहे शनिवार 19 तारीख। तर काका गेलेत गावी, तर मावशी बोलली की राहायलाच या। मम्मीने मला सांगितलं चल तू पण, तनू स्वरा जानू वगैरे वाट बघत असतात। आता जानू येते की नाही माहिती नाही, तर बघू काय घडतंय। आणि आता आपण निघणार आहोत, संध्याकाळचे वाजलेत 6:30। तर सर्वांना सर्वप्रथम गुड इव्हनिंग। तुम्ही ब्लॉग कधी बघताय माहिती नाही, पण आता सध्या लाईव्ह मध्ये 6:30 वाजलेत। तर मग चला निघू। आणि खूप भारी वाटतंय ब्लॉगिंग करायला, कारण की गुगल ॲडसेन्स सुद्धा आला। तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये गोव्याच्या सांगितलं। आणि आता अजून काम करावं लागणार आणि खूप मजा करायची आहे। अजून काम जोरदार करायचं, छान छान ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतीलच। तर बघूया तिथे काय एन्जॉयमेंट होते। तर तनू स्वरा एक्साइटेड आहेत की मी सुद्धा येणार आहे राहायला। आम्ही सगळे एकत्र असलो की मजा मस्ती होत असते। बघा आता मी वरती उभा बसून ब्लॉगिंग करतोय, त्यामुळे खाली पप्पीचा चाळावला। जाऊया खाली जाऊया, चला आता गप्प बसेल। बघा पप्पी पण समजून गेला की कुठेतरी निघाले। हे बघा आता गप्प बसली। हा, मम्मी पण इथे रेडी आहे। तर आपण निघू, थोडीशी शॉपिंग करायची आहे दुकानात, आणि त्यानंतर मग रिक्षाने आपण असलप्याला कल्टी मारणार। पापी बाय 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 बाय, टाटा। तू कुठे चालली आता? हा जा पपी बाय। तर बत्ती वगैरे सर्व लावून झालंय मस्तपैकी बघा। तर निघूया, माशांका खाऊ घालूचा। तर पप्पा येईपर्यंत मम्मी सुद्धा येईल रिटर्न, मग आपण निघू। मम्मीने इकडे मिठाई घेतल्या ना, आणि मी आता खाऊ घेत आहे काहीतरी मस्तपैकी। आणि मग आपण रिक्षेत खात खात निघूया। बिकानेर आपलो पुन्हा लावतो। आपण निघालो आहोत, रिक्षेमध्ये बसलो, नाश्ता वगैरे केला बिकानेरमधला, आणि आता चाललो आहोत। मध्येच दादा भेटलेला, मग थांबलेलो। दादा बोलत होता गाडी घेऊन जा। गाडी चालवायला मला भीती वाटते, कारण माझ्यावरती काल परवासुद्धा मी ठाण्याला गेलेलो, तेव्हा फाईन बसला आहे सिग्नलवरचा। सिग्नल मी तोडला नाही। एक फोर व्हीलरवाला आलेला, त्याने लेफ्ट साईडचा इंडिकेटर दिला, सिग्नल सुटला, त्याने लेफ्टचा इंडिकेटर दिला, आणि मी त्याच्या लेफ्ट साईडला उभा होतो। तर मी बोललो ह्याला आधी जाऊ दे, त्यानंतर मी मागसून निघून जाईन। तर तोपर्यंत माझं सिग्नलवर लक्ष गेलं नाही, आणि नंतर त्या फोर व्हीलरवाल्याने इंडिकेटर बंद केलं आणि सरळ निघाला। मग त्याच्यात मी फसलो गेलो, त्यामुळे मला तिथे साईडला घेतलं। पण मी बोलणी वगैरे केली, ते बोलले हां, मला डोळा मारला, पण त्याचा साहेब होता तो काय ऐकायला तयार नाही। मी तिथून मला बोलला हां ठीक आहे, जा 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 चल लगेच पळ इथून। पण तोपर्यंत मी निघालो, आणि मागच्या मागे त्यांनी परत फाईन मारली 500 रुपयाची। तर त्यामुळे बोललो मला गाडी नकोच, आम्ही जाऊ रिक्षाने गपचूप। तर आम्ही निघालो। आता बघू, मावशी आहे घरी, तनू मावशीने फोन केलेला कुठे पोचलात वगैरे। तर आता फायनली निघालो आहे, तिकडे जाऊन डायरेक्ट भेटू। तर आपण पोचलो आहे मावशीच्या घरी। मावशी नाही आहे, मावशी बोललेली मी 10 मिनटात येते, स्टेशनला गेली आहे। तनू आणि स्वरा आहेत। स्वरा काय टॉम बॉय आमचा, क्रिकेट खेळतोय खाली। रात्र झाली तरी ते एवढ्या छोट्या स्पेसमध्ये क्रिकेट चालू आहे त्याचं। टॉम बॉय स्वरा, आणि तनू आहे घरी। काय बोलते की दुसरं काहीतरी तनू पाणी पिणी देता। मम्मीला लवकर बोलवून घ्या। फोन कर इकडे, बोलली मला बोलली 10 मिनिटात येते, आणि तू बोलते 1 तासात येणार। मला अशीच बोलली ती 1 तास लागेल की। पाणी खाऊया, बहिणीने पाणी दिल्या ना। तनूचे मित्र परिवार, फ्रेंड्स, फिमेल फ्रेंड्स। डोंगरावर इलो आम्ही, डोंगरावर घरा। मावशी पण आली आहे, आणि आता बघू पुढे काय विषय। काय बघितलं कलेजी? काय बघितलं? चिकन कलेजी? चिकन 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 पाहिजे? हां चिकन बनवूया। चिकन वडे? वडे एवढं काय करत बसणार आहे आता? फक्त चिकन? हां काय पण चालेल। मावशी शॉपिंगला गेलेली। मावशी शॉपिंगला फिरतीये, आम्हाला बोलली या, आणि शॉपिंगला गेली। अजून कधी शॉपिंग करायची? हां, मावशीन घर बांधलं गावाला। बांधते आहे। हे बघा स्टोरी टाकलेली इंस्टाग्रामला, इकडे पण बघा सुरू आहे।
आणि आमचा क्रिकेटर घरी आलाय. क्रिकेटर नाश्ता करायला बसले. तर मस्तपैकी चिल्ड वातावरण आहे इथे. खूप भारी वाटतं यार. सगळं ओपन स्पेस आहे बघा ना. कडक कडक एकदम. तर खूप छान वाटतंय. पण म्हणजे जरा कामं करतायत. मी बाहेर बसलोय. मावशी कुठेतरी परत गेली काहीतरी शॉपिंग आणायला, चिकन मटन. आणि मित्रांनो एक भारी खबर आहे, जानू पण येते. म्हणजे खूप मस्ती होणार आहे. आमचा टॉमबॉय काय आमच्यासोबत जास्त थांबत नाही. त्याला नुसतं क्रिकेट, बॅडमिंटन, सगळे पोरांचे खेळ खेळायला पाहिजेत. खेळत राहते ती. माझी एकदम कार्बन कॉपी आहे लहानपणीची ती. आपली गोल्या स्वरा. घर पण भारी. इथून पण एक रूम आहे बघा ना. इथून एक आहे. आणि बाल्कनी व्ह्यू बघा किती मोठा आहे भाई. कडक सीन. पतंग बितंग उडवायला भारी जागा आहे. इथून एवढं कट करून घ्यायचं आणि छू. पुष्पा जोरदार काम. पुष्पा येणार आहे, ऐकलं? दादाचा फोन आलाय. दादाचा पुष्पा येणार आहे. चल ठेवलास. अरे नंतर मावशी आला. एक व्हेज जेवणाची तयारी करता आणि एक नॉन व्हेज जेवणाची तयारी करता. तर किती भारी बघा ना इथे. काय छान दिसतंय बघा. दिवाळी तर अजून भारी वाटत असेल ना. काहीतरी फंक्शन चालू आहे तिकडे आणि बँजो पण वाजतोय आणि फटाके पण वाजायला लागले. दिवाळीत तर अजून तुफान. हे लोकांची फुल मजा आहे दिवाळी तिकडे, आहे ना. पुष्पराज बघा. पुष्पराज. हो खतरनाक. बघा बघत राहा. आज तो तोडफोड हो जाएगी. प्रॅक्टिस जोरात चालू आहे. फायनली जानू पण आली आहे. बाहेर पुष्पा मावशी बसली आहे. पुष्पा मावशी बसली आहे. जानू बोलत होती दादा गेला तर व्हिडिओ काढणार आहे. तर आले. दोघींची मस्ती चालू लगेच. खास आहे. दोघांचा पान हल्ला ना एकामेकांशिवाय ना. ह्याचा तर विषयच वेगळा आहे. जेवण वाढायला घेतलं नाही आणि कांदा कापलाय मावशी डोळ्याला. तिचे माझे डोळे मला तर जास्त जमत आहे. झाला. तिचं जेवण वाढणं काही जात नाही आयुष्यातून. मोठी बहीण या जेवायला. मस्तपैकी चिकन आहे. काळं चिकन. आणि सगळेजण फॅमिली बसलोय जेवायला. काय आलं तुझा? काय नाही. स्वरा जेवण वाढता. क्रिकेटर या जेवायला या. अच्छा बेटे टिकटॉक ये हो. हे प्रभु हरि राम कृष्ण राधा जगन मोहन रेड्डी क्या हुआ? जेवण घेऊन मस्त बाहेर बसलो. जेवण भारी झालेला आणि मस्त चिल मारतोय सगळेजण. गोल्याचा विषयच काय वेगळा चालू आहे. तनू आणि जानू रडतायत बाहेर फिरायला जायचंय म्हणून. बघू काय प्लॅनिंग. किती वाजले आता? 11:30. मुश्किल आहे विषय. आणि मावशी जायला देत नाही. बघू. इकडे लवकर झोपतात सगळेजण. खाली बघितलं तर फुल अंधार आहे. सगळा गुडूप चालू आहे. मिनी ब्लॉग चालू आहे. मिनी ब्लॉग जानूचा. तर बघू पुढे काय विषय होतोय तो. हां 2 कार्टूनच आमच्याकडे. ह्या तिसरा. ह्याचा विषयच वेगळा. टॉमबॉय. भूता जागे. भूता बघा. भूता. आता गुड नाईट.
The next day. तर गुड आफ्टरनून फ्रेंड्स. दुसऱ्या दिवशी भेटतोय कारण की रात्री मस्ती करता करता अख्खी रात्रभर आम्ही भावंडांनी जानू, तनू, स्वरा, आम्ही चौघं पण झोपलो नाही. मस्ती करता करता मग नंतर सकाळ झाली. 4-4:30 वाजता काहीतरी झोपलो आणि सगळे झोपल्या कारणाने ब्लॉग मी शूट नाही केला, आवाज होणार त्यामुळे. आणि सकाळी मी आणि मम्मी लवकर निघालो कारण की आपल्या चाळीचे कार्यक्रम होता. क्रिकेटची टुर्नामेंट होती. मी काही क्रिकेट खेळत नाही त्यामुळे मी गेलोच नाही. जायला पाहिजे होतं पण झोपून एवढा राहिलो की आत्ता 12:30 वाजता उठलोय. तर त्यामुळे ते राहून गेलं आणि त्यामुळे आपण तिकडनं लवकर आलो कारण की नाश्ता वगैरे बनवायचा होता. पप्पा पण जाणार होते. तर असा काहीचा व्लॉग होता. एन्जॉयमेंट केलं. खूप छान वाटतं सर्वांना भेटून. मावशी वगैरे सगळे आम्ही एकत्र कायम असे अधूनमधून जात असतो. तर मामा वगैरे लांब राहतात त्यामुळे त्यांना यायला भेटत नाही. तर मग असं एन्जॉयमेंट असतो आमचा भेटलो की. तर मस्ती वगैरे होतच असते. तर बघू पुढचा व्लॉग येईल लवकरच. तर ह्या व्लॉगला जसं प्रेम दिलं तसं त्या पुढच्या व्लॉगला सुद्धा प्रेम द्या. जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओज सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. टाटा बाय बाय, टेक केअर. ओम साईराम.